नमस्कार, मी नम्रता वागळे. महाराष्ट्र नेक्स्ट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा MIDC मध्ये तॉरल इंडिया या कंपनीचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अराजक माजवणाऱ्यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही MIDC मध्ये उद्योजकांना त्रास दिलात तर कायद्याने ठोकून काढू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. औद्योगिक विकासात गुंडशाही आणि झुंडशाही राज्याच्या कुठल्याही MIDC मध्ये खपवून घेणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. दावोस करारांचा थेट परिणाम राज्यात दिसेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. उत्तर महाराष्ट्रासाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून 75,000 लोकांना रोजगार मिळतील असंही त्यांनी सांगितलंय. जवळजवळ जेवढं आपलं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इंजिनिअरिंग मशिनरी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किंवा इम्पोर्टमध्ये जी क्वालिटी होती किंवा एक्सपोर्ट करता जी क्वालिटी लागते त्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी या उद्योगाच्या माध्यमातून होत आहे. आणि यातूनच जी भारताची शक्ती आपल्याला पाहायला मिळते त्या शक्तीचा आविष्कार म्हणजे हा उद्योग आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. महाराष्ट्र सर्वात मोठं औद्योगिक राज्य म्हणून उदयाला येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केलाय. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 4 करार करण्यात आले. नागपुरात पहिल्यांदा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून ऑटोमोबाईल उद्योगाची गुंतवणूक करण्यात आली असून यासाठी 15,000 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आलाय. विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज काही स्ट्रॅटेजिक MOUs देखील आम्ही केलेले आहेत. याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक 500 बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होत आहे, त्याचा MOU आहे. एक जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक MOU आम्ही केलाय जो सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स इनगॉट्स पर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणार आहे. त्याचा खूप मोठा फायदा होईल कारण त्यातलं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात 7.5 लाख कोटींची गुंतवणूक आली असून ही गौरवास्पद बाब असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केलंय. विदर्भाला समृद्ध आणि संपन्न करू असंही नितीन गडकरी म्हणाले. येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असं प्रतिपादनही गडकरी यांनी यावेळी केलं. अमरावती मॅग्नेटद्वारे अमरावती इथे पहिल्या टेक्स्टाईल पार्क नंतर दुसरा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते. अमरावती विमानतळाचा विस्तार करण्यात येईल. येथेच आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असून येत्या जुलै महिन्यात त्याचं उद्घाटन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमरावती मॅग्नेटच्या माध्यमातून यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांचा औद्योगिक विकास करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. येत्या काळात उद्योजकांच्या पुढाकाराने विदर्भाचा विकास होईल. उद्योजकांना राज्य सरकार पूर्ण मदत करेल असंही त्यांनी सांगितलंय. उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. रेल्वे आणि विमान वाहतूक बळकट करण्यात येईल. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भाला दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने सरकार कार्य करत असून यावर्षी या दिशेने महत्त्वाचं पाऊल पडेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक आराखडा तात्काळ तयार करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी यंत्रणांना दिले आहेत. मिसिंग लिंकचं कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या पल्स या वैद्यकीय परिषदेचं आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आलंय. 27 आणि 28 मार्चला ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी देशातून आणि जगभरातून वैद्यकीय क्षेत्रातील 2,900 पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. पल्स वैद्यकीय परिषदेचं भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून वेलनेस उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील महाराष्ट्र ब्रँड निर्माण करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. वैद्यकीय उपचारांऐवजी वेलनेस उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. वेलनेस उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना वेलनेसकडे वळवण्यात यावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आणि यासह महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बातम्यांचा ओघ पुढारी न्यूजवर सुरूच राहील.